इचलकरंजी शहराला कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो। पाणी उपशापोटी महापालिकेने पाटबंधारे विभागाला तब्बल 12 कोटी 29 लाख रुपये देणे आहे। थकबाकीसह असलेली रक्कम ताबडतोब भरली नाही तर पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा सांगली पाटबंधारे विभागाने दिला होता। त्यानंतर इचलकरंजी महापालिकेने आज तातडीने 1 कोटी रुपये भरले, तसंच उर्वरित रक्कम लवकरच देण्याची ग्वाही दिली। त्यामुळे तुर्तास तरी इचलकरंजीचा पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता टळली आहे। इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा अशा दोन्ही नदीतून पाणी पुरवठा केला जातो, पण पंचगंगा प्रदूषणामुळे बहुतांश पाणी उपसा कृष्णा नदीतून होतो। इचलकरंजी महापालिका पाटबंधारे विभागाला सुमारे 12 कोटी 29 लाख रुपये देणे लागते। मार्च एंडमुळे सर्व शासकीय विभाग वसुलीच्या मागे लागलेत। त्यानुसार सांगली पाटबंधारे विभागाने इचलकरंजी महापालिकेला नोटीस देऊन पाणी उपसा शुल्काची थकबाकी भरावी, अन्यथा कोणत्याही क्षणी पाणी उपसा रोखण्याचा इशारा दिला होता। आज सांगली पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता आणि नृसिंहवाडी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी सचिन पुजारी यांनी इचलकरंजी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन थकबाकी भरण्यास सांगितलं। त्यानंतर महापालिका प्रशासनाने आज 1 कोटीची रक्कम भरली, तसंच उर्वरित पाणीपट्टीची रक्कम लवकरच भरण्याची ग्वाही दिली। त्यामुळे तुर्तास तरी इचलकरंजीचा पाणी पुरवठा खंडित होण्याची कारवाई टळली आहे।